नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय ऐश्वर्या पवन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवतोय सगळ्यांची आवडती डाळ खिचडी. तर त्यासाठी आपण 1 छोटी वाटी तुरीची डाळ, 1 छोटी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. या सर्व डाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्याचबरोबर मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय. तुम्हाला जो हवा असेल तो तांदूळ वापरू शकता. तोपर्यंत डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर डाळ खिचडीसाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घ्या आणि बाकीचे जिन्नस सगळे कट करून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, मिरची टाका आणि फ्राय करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका व लसणाची पेस्ट आणि मीठ टाकून व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. मी माझ्या चॅनलवर रोज एक तरी रेसिपीज टाकणार आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशी डाळ खिचडी नक्की ट्राय करा. सर्व मसाले मऊ झाल्यानंतर त्यामध्ये शिजलेली डाळ टाका, व्यवस्थित हलवून घ्या आणि त्याचबरोबर शिजलेला भात टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या. 5 मिनिटे व्यवस्थित एकत्र सगळं शिजवू द्या आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. गरम गरम डाळ खिचडी तयार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका तडका पॅनमध्ये थोडंसं तूप आणि लाल मिरची टाकून त्याचा तडका देखील डाळ खिचडीला देऊ शकता. मला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. थँक यू फॉर वॉचिंग.